राधानगरी तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वळीव पावसानं शेतकऱ्यांना दुहेरी फटका दिला असून काढणीसाठी तयार असलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः सूर्यफूल, काकडी, कलिंगड अशा वेलवर्गीय पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। दरम्यान हातकणंगले तालुक्यातील हुपरीलाही अवकाळी पावसानं तडाखा दिला। त्यामध्ये तायाप्पा मुधाळे या शेतकऱ्याच्या शेतातील वांगी आणि दोडका पिकाची अक्षरशः धूळदाण उडाली। त्यामुळे मुधाळे यांचं सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय। राधानगरी तालुक्यात शुक्रवारी अचानक झालेल्या पावसामुळे काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेलं सूर्यफूल पीक भिजून खराब झालंय। तसंच काकडी, कलिंगड यांसारख्या वेलवर्गीय पिकांमध्ये पाण्याचा अतिरेक झाल्यानं फळांची कूच सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे आधीच खर्चात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलंय। तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतातील वाफ्यांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आहे। काही भागात गारांचा पाऊस झाल्यानं पिकांचं अधिक नुकसान झालंय। गारांच्या तडाख्यामुळे पिकांची पानं, फुलं आणि फळं गळून पडली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान हा पाऊस काही पिकांसाठी पोषक ठरणार असल्याचंही शेतकरी सांगत आहेत। ऊस आणि इतर दीर्घकालीन पिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार असून जमिनीतील ओलावा वाढल्यानं पुढील वाढीला मदत होणार आहे। सध्या काढणीला आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी धावपळ करत असून शक्य तितक्या लवकर काढणी करण्याकडे त्यांचा कल आहे। मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अधिकच अनिश्चित होत चालल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये। दरम्यान झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला असून सोसाट्याचा वारा, गारपीटमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय। शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या तायाप्पा सुरेश मुधाळे या शेतकऱ्याच्या शेतातील वांगी आणि दोडका पिकाची अक्षरशः धूळदाण उडाली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेत पिकं जमीनदोस्त झाल्यानं मुधाळे यांचं सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय। हातातोंडाला आलेलं पीक पावसात वाहून गेल्यानं मुधाळे कुटुंब हवालदिल झालं असून शासनानं नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होतीये। दरम्यान आज सकाळी नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा कृषी अधिकारी आशा कोरवी, तलाठी SP जाधव यांनी केला।